चला गेले ते आतमध्ये। वहिनी आपली आयडिया कामी आली बघ। बरं चल आपण गाडीत बसू, आतमध्ये बसून वाट बघू। अगं कशाला, इथेच थांबूयात ना आपण, लांबूत आपण बऱ्यापैकी। आणि जर असंही दादा विक्रांतला घेऊन बाहेर आला ना तर आपल्याला लगेच दिसेल इकडलं। अगं हो वहिनी, पण ह्या अशा ठिकाणी जिथे फारशी वर्दळ नाहीये तिथे आपण दोघी मुलीच दिसलो ना तर पटकन संशय येईल। त्यापेक्षा आपण गाडीत बसू, वाटलं तर गाडी सुरूच ठेवू। ठीक आहे चालेल। दादा असंही म्हणालाय की गाडी सुरूच ठेवा। दादा विक्रांतला घेऊन निघाला ना की आपल्याला फोन करेल, आपण तयार राहूया। पण काका असं काही करतील असं कधी वाटलं नव्हतं। सासरे आहेत ते तुझं, त्यांनी तुला बघितलं तर। मूल्या आता ना कोणाची भीती बाळगून काही फायदा नाहीये, जे होईल ते होईल। पण माझ्या भावाचं लग्न जरी अशा प्रकारे होणार असेल ना तर मग मी पण नाही बसणार गप्प। बघू आपण। बरं चल आत बसूयात। अहो नवरा मुलगा आलाय, मुलीला किती वेळ? तीही येते, तिची आई तिला घ्यायला गेली। चेहरा हसरा ठेवायचा। मोठ्याने ओरडून रडायची इच्छा होतीये। विक्रांत, कसा चेहरा हसरा ठेवू मी? तुला काय सांगितलंय माहितीये ना? ऐक ना, खरंच लागतंय का लग्न? मला ना आता घरी जायची घाई झाली। जसं हे लग्न लागेल ना मी काकांकडे फोन आणि गाडी मागणार आहे, सरळ निघून जाऊ आपण। थांबवा थांबवा, पुढे वाजवायला सांगितलं तुम्हाला? अजून लग्न लागायचंय। लग्न लागलं की शेवटचं सावधान ऐकल्यावर मग वाजवा। काय रे, इतका वेळ रडका चेहरा करून बसला होतास, हसायला काय झालंय? काय नाही, दुःखावर पांघरून घालतोय म्हणून हसलो। सारिका आली। उद्या ते आपलं लग्न लावणार आहेत आणि तेही कोणालाही न सांगता, आणि म्हणून ते आपल्याला इथे घेऊन आले। यात माझी आई सुद्धा सामील आहे। बेटा बस। गुरुजी विधी सुरू करा। ओम अग्निन्दूतं प्रोददे हव्यवाहं पूर्वे देवां मासादयादिह मंगलवर्धनामाग्नये नमः ध्यायामि चिंतयामि। माझ्या रूमच्या बाहेर गुंड ठेवलेत तुझ्या पप्पांनी। मी रूम बाहेर गेलो तर गोळ्या झाडतील अशी धमकी दिली त्यांनी मला। आपलं हे असं लग्न झालं ना, आयुष्यभर माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त राग असेल, प्रेम नाही।
अग्निंदूतम पुरोददे हव्यवाहमुब्रुवे. थांबवा. काय झालं? थांबवा हे विधी, थांबवा हे लग्न. अहो मुहूर्त निघून जाईल. तुमचे वडील सांगतायत की घाई करा. मी सगळं नीट समजावून सांगते, फक्त आत्ता हे विधी थांबवा. पप्पा, तुम्ही खूप प्रेम करता ना माझ्यावर? हो बेटा, मग आता का विचारतेस तू असं? बघ, तुझं लग्न होणार आहे आणि सुखाचा संसार करणार आहेस तू. सांगते सांगते, सगळं सांगते. आणि माझं सुख कशात आहे हे पण सांगते. मम्मा, तुम्ही काहीही करू शकता ना माझ्यासाठी? ऑफकोर्स बच्चा, पण हा प्रश्न तू आत्ता का विचारतेस? सांगते, सगळ्यांना सगळं सांगते. तुम्ही सगळेजण माझ्या लग्नासाठी आलात त्यासाठी थँक्यू. आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला म्हणून सॉरी. हॅलो. हॅलो आद्य, अमूल्याला घेऊन आते, कारण इथे काहीतरी भलतंच घडतंय. आणि काय ते मी लग्न लागलं का? नाही, आणि मला वाटतंय लागणारही नाही. तुम्ही लवकर आते आणि टेन्शन घेऊ नका. बरं ठीक आहे, आम्ही येतो, लगेच येतो. दादाने आत बोलवले आपण. मला कळलंय की गेले काही दिवस मला बरं नव्हतं वाटत. मी एका स्वप्नात जगत होते. मला असं वाटत होतं की माझं विक्रांतशी लग्न होणार आहे. नाही, स्वप्न नाही. काय तो शब्द? हां, भास. गेले काही दिवस मला भास होत होते. पण माझ्यासाठी मी स्वप्नातच होते. मला कळतच नव्हतं माझ्या आजूबाजूला काय चाललंय. इनफॅक्ट मी त्या अवस्थेतच नव्हते की मला कळेल माझ्या आजूबाजूला काय चाललंय. मग मी माझ्यातच होते. माझ्याच विचारात, माझ्याच स्वप्नात. एक लक्षात घ्या हा तुम्ही सगळे, माझं स्वप्न होतं की मला विक्रांतशी लग्न करायचंय. हे माझं स्वप्न होतं की मला विक्रांत बरोबर पूर्ण आयुष्य घालवायचंय. मी जेव्हा इथे आले, म्हणजे जिथे माझं लग्न होणार आहे, तेव्हा सुद्धा मी त्याच स्वप्नात होते. पण काल रात्री सगळं सत्य माझ्या समोर आलं. सगळं खरं कळलं मला. आणि ते खरं मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं. काल रात्री मी गोळ्या नाही घेतल्या.
त्यामुळे मला झोप नाही आली. मी शुद्धीतच होते आणि तेव्हा तेव्हा मला मला सत्याची जाणीव झाली. सुरुवातीला खरंच मला पण हे सगळं ना कुठेतरी कुठेतरी विचित्र वाटत होतं. म्हणजे हे अशा पद्धतीने लग्न का होत आहे, कोणालाच न सांगता लग्न का होत आहे, अशा जागी का होत आहे. पण नंतर मी विचार केला की ऍटलिस्ट माझं लग्न होत आहे. त्यामुळे मी परत स्वतःमध्ये हरवून गेले. परत आजूबाजूचं भानच नाही राहिलं मला. पण विक्रांत, काल रात्री तू माझ्या रूम मध्ये आलास आणि तू मला खडबडून जागा केलंस रे. तू मला सगळं खरं खरं सांगितलंस आणि मी ते ऐकून घेतलं शांतपणे. कारण माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. मी खरंच मनापासून प्रेम करते तुझ्यावर. तू मला सगळं सांगितलंस आणि मी झोपेत ना जागी झाले रे. मी माझ्या स्वप्नात न जागी झाले. ज्या मुलावर मी मनापासून प्रेम करते तो मुलगा पहिल्यांदा माझ्याशी एवढं बोलत होता. मग तो मुलगा जे सांगतोय त्यावर मी कसा विश्वास ठेवणार नाही, सांग मला. मला आता कळलंय, मला समजलंय आणि मी त्या गोष्टीचा स्वीकार केलाय की तू माझ्यावर नाही प्रेम करत. आणि मी जे काही वागले ना तुझ्याशी त्यासाठी सॉरी, त्यासाठी खरंच सॉरी. पण अरे कारण होती त्या गोष्टीला. ज्या वयात प्रेम काय असतं हे कळत नाही ना, तेव्हापासून प्रेम करते अरे मी तुझ्यावर. आपल्या भातुकलीच्या खेळात मी स्वतःला राणी समजायचे आणि तुला राजा. आपण जेव्हा घरघर खेळायचो ना तेव्हा नेहमी मी बायको असायचे आणि तू नवरा. कॉलेजमध्ये, शाळेमध्ये वहीच्या मागच्या पानावर फक्त तुझं नाव लिहायचे मी. वहीवर, बेंचवर सगळीकडे फक्त तुझं नाव असायचं. तुला माहित नसेल कदाचित, मी ना 16 वर्षांची होते तेव्हा मी ब्लेडने तुझं नाव माझ्या हातावर कोरलं होतं. पण तुझ्या मनावर माझं नाव कोरायला मला कधीच जमलं नाही रे, नाही जमलं. पण मी आता ऍक्सेप्ट केलंय. तुझ्या मनावर माझं नाही, दुसऱ्याच कोणाचं तरी नाव कोरलं गेलं. हे बघ, मी ना तुझ्यावर मनापासून प्रेम केलं तर मला असं वाटायचं की तू पण माझ्यावर तेवढंच प्रेम करावंस. खूप स्वार्थी विचार करायचे मी. पण मी विसरूनच गेले होते अरे, प्रेम स्वार्थी नसतं. प्रेमात जबरदस्ती नाही करतायत, प्रेमात इमोशनल ब्लॅकमेल सुद्धा नाही करतायत. तुला माहितीये माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या मला सांगायच्या
ज्या माणसाला पहिलं प्रेम मिळतं ना, तो माणूस खूप नशीबवान असतो. त्यामुळे तेव्हा मी माझ्या नशिबाला चॅलेंज केलं की असं कसं माझं पहिलं प्रेम मला मिळत नाही. माझ्या नशिबाशी भांडत होते मी. पण नाही रे, नाही, नशिबात नव्हतंच माझ्या ते. विक्रांत, तू माझं पहिलं आणि कदाचित शेवटचं प्रेम आहेस. मी ना माझ्या नशिबावर ठाम होते. तू माझाच होणार या गोष्टीवर ठाम होते मी. आज नशिबाही हसत असेल ना माझ्यावर. काकू, हे बघा, मला जाणीव आहे तुम्ही मला वचन दिलं होतं आणि त्याची जाणीव आहे मला. पण काकू, आपण हे विसरलो. लग्नाचं वचन तुम्ही दिलं होतं, विक्रांतने कधीच दिलं नव्हतं. आज मी या वचनामधनं तुम्हाला मुक्त करते. नाही, खरंच नाही. हे असं नाही होत लग्न. हे बघा, मी विक्रांत बरोबर संसार करण्याची स्वप्न बघितले. मी त्याच्यात कितीही रंग भरेन, पण विक्रांतसाठी तो संसार कायम बेरंगीच असणार आहे. तुम्हीच सांगा, कशाला हवाय ना असा संसार? आणि माझ्यामुळे विक्रांतचं आयुष्य खराब झालं ना, तर मला खरंच नाही आवडणार. माझ्या बरोबर संसार करताना प्रेतासारखा जगलात तर काय उपयोग? हे बघा, मला माहितीये माझ्या पप्पांनी माझ्या प्रेमाखातर विक्रांतला किडनॅप केलं. तुमच्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले. पण ही माहिती मला माझ्या मैत्रिणींमुळे मिळाली. पप्पा प्लीज त्यांच्यावर रागवू नका हो. खऱ्या मैत्रिणी आहेत ना त्या, म्हणून त्यांनी सांगितलं. खोट्या मैत्रिणी असत्या ना तर कदाचित तुमच्याकडनं पैसे घेतले असते आणि पार्टी करत बसले असते अहो कुठेतरी. अम्मा, पप्पा, तुम्ही माझ्यासाठी काहीही करायला तयार आहात. कुठल्याही आई वडील आपल्या मुलावरच्या प्रेमासाठी हे करूच शकतात, कारण त्यामागे त्यांचं प्रेम असतं, काळजी असते. त्यामुळे मी या सगळ्याचा माझ्या पप्पांना पण दोष नाही देणार. मुलीचा हट्ट पुरवायचा होता ना त्यांना, म्हणून असे वागले ते. वेदांत, वेदांत, तू माझ्यावर चिडायचास, माझा रागराग करायचास, मीही तुझा रागराग करायचे. मी
खूप वाईट वागलीये तुझ्याशी, पण तू बरोबर होतास. मी विक्रांतच्या लायक नाहीच आहे. सारिका, तसं नाहीये. तू तू चांगली मुलगी आहेस. नाही नाही वेदांत, ही चांगली मुलगी नाहीये. पण हा, आता खरंच डोळे उघडलेत माझे, आणि मी प्रयत्न करेन चांगली मुलगी बनण्याचा.